श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. वर्षातील तसंच दीपावलीतील सर्वात महत्त्वाची तिथी लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन कसं करावं? आपल्या घरामध्ये शांती नांदण्यासाठी, व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी, अभ्यासात प्रगती होण्यासाठी, आरोग्य, आयुष्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन हे शास्त्रोक्त आणि विधिवत पद्धतीने झालं पाहिजे. या पद्धतीनं आपण पूजा करा. वर्षभर आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. शास्त्रोक्त पद्धतीनं लक्ष्मीपूजन कसं करायचं? 2024 सालचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काय आहे? वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या, कोणती स्तोत्र मंत्र पठण करायची, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याच पद्धतीनं आपण पूजा करणार आहात का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, शंका विचारा. सर्वात महत्त्वाचं, शास्त्रोक्त पद्धतीनं विधी करताना आपल्याला भीती वाटते. ही भीती मनातून काढून टाका. आपण फक्त हा व्हिडिओ लावून द्या. यातील मंत्रांचं पठण करणं आपल्याला शक्य झालं, मी मंत्र सर्व व्हिडिओमध्ये लिहून दिले आहेत, सोबत पठण करा. मंत्र पठण करायला नाही जमलं तरी चालेल, व्हिडिओ लावून द्या, मंत्र ऐकावेत आणि सूचनेप्रमाणे पूजा करावी. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, शास्त्रोक्त पद्धतीनं लक्ष्मीपूजन केल्याचं एक आगळं वेगळं समाधान आपल्याला नक्की लाभेल. सर्वप्रथम बघूया यावर्षीचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काय आहे. यावर्षी लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे 1 नोव्हेंबर 2024 रोजी. 31 ऑक्टोबर रोजी जरी अमावस्या सुरू झाली असेल तरी देखील 1 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजा करायची आहे. लक्ष्मीपूजनाचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 6:04 8:28 ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी संध्याकाळी 6 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन अवश्य करा. ज्यांना नाही शक्य होणार त्यांनी 8:30 वाजेच्या पुढे अगदी रात्री 10:15 वाजेपर्यंत आपण ही पूजा करू शकता. कारण लक्ष्मी उपासना निश्चित कालात अधिक प्रभावी मानली जाते. ही पूजा करण्याच्या अगोदर साधारण 1 तास आपण पूजेची मांडणी करा, पूजेची तयारी करावी. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं, गुलाबजल शिंपडावं, चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. चौरंगावरती स्वामी महाराजांचा फोटो किंवा माता लक्ष्मीचा, नारायणाचा फोटो मांडायचा. सर्वात महत्त्वाचं, घरामध्ये शांतता ठेवा. गडबड गोंधळ नको. TV बंद करायचे. माता लक्ष्मीला शांतता आवडते. आपल्या घरातील सर्व लाईट सुरू करा. तसंच पंत्या, दिवे प्रज्वलित करायचे. पूजेला बसताना मनानं शरीरानं सुचिरभूत राहायचं. स्वच्छ वस्त्र किंवा नवीन वस्त्र घालावे. पुरुष किंवा स्त्री किंवा जोडीनं कोणीही ही पूजा करू शकतात. आणि पूजेला लागणारं जे साहित्य आहे ते आपण सर्व जवळ घेऊन बसा, सारखं सारखं उठायचं नाही. आता आपण बघूया लक्ष्मी पूजनासाठी लागणारं साहित्य कोणतं. पूजेसाठी आपल्याला लागेल कलश किंवा तांब्या, विड्याची पानं, हळद कुंकू, अष्टगंध, फुले, हार. आपल्या घरात श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असेल अवश्य पूजेत मांडावं. भगवान कुबेर यांची मूर्ती असेल ती देखील मांडावी. माता लक्ष्मीची मूर्ती, कुलदेवतेचा टाक, गणपती बाप्पाची मूर्ती, बदाम, हळकुंड, नाणी, शंख असेल पूजेत मांडावा. घंटा, त्यानंतर खोबऱ्याच्या 2 वाट्या, बत्तासे आणि खडीसाखर नैवेद्य म्हणून. त्याचप्रमाणे जी फळं असतील ती फळं ठेवावीत. नवीन हिशोबाची वही, एखादा पेन, सोने, चांदी, नोटा, मौल्यवान वस्तू असतील. त्यानंतर सप्तधान्य, 7 प्रकारची धान्य आपण घेऊ शकता. त्यामध्ये उडीद, मूग, हरभरा डाळ, तांदूळ, गहू, धणे आणि तीळ हे 2 धान्य महत्त्वाचे आहेत. बाकी आपण कुठलेही 5 धान्य घ्यावीत. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये आपण ज्या 3 सुपारी मांडल्या होत्या, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांच्या ज्या 3 सुपारी प्रतीक म्हणून आपण त्यांची पूजा करतो आणि नंतर लक्ष्मीपूजनामध्ये आपण या सुपारी मांडतो. या 3ही सुपारी आपण पूजेमध्ये मांडायच्या. तसंच माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून केरसुणी देखील पूजेत मांडावी. दूध, दही, साखर, मध, शुद्ध तूप एकत्र करून पंचामृत घ्यावं. इत्यादी सर्व साहित्य आपण जवळ घेऊन बसा, म्हणजे आपल्याला उठावं लागणार नाही. आता आपण पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या कपाळाला कुंकू लावा. पुरुषांनी कुंकू लावायचं, महिलांनी हळद कुंकू लावायचं. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम
आपदं हरती नित्यं लक्ष्मी तिष्ठती सर्वदा. आता कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये शुद्ध जल घ्यायचं, त्यामध्ये फूल बुडवायचं, देवांवरती आणि आपल्या स्वतःभोवती आजूबाजूला त्या फुलांनी पाणी शिंपडायचं. आपण आता जागेची शुद्धी करतोय. पुढील मंत्र म्हणायचा, ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षंस बाह्याभ्यंतर शुची. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. जागेची शुद्धी झाल्यानंतर आपण आता आचमन करणार आहोत. आचमन म्हणजे आपल्या स्वतःची शुद्धी करायची. भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठण करणार आहोत. सोबत शुद्ध जलाचं प्राशन म्हणजे शुद्ध जल पिऊन घेणार आहोत, ज्यामुळं आपल्या अंतर्मनाची शुद्धी होते, पूजेमध्ये आपली एकाग्रता होते, पूजा चांगली होईल. एक तामण घ्यावं, कलश किंवा तांब्या शुद्ध जलानं भरून घ्यायचा, पळी घ्यावी किंवा चमचा घ्यावा. भगवान विष्णूंच्या 24 नावापैकी पहिल्या 3 नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं, पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या नावाचा उच्चार करताना तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. असं आपल्याला 2 वेळा म्हणजे द्विराचमन करायचं आहे. आता डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. पुन्हा पाणी घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम गोविंदाय नमः, तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. पुन्हा हीच कृती करायची. ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. ओम गोविंदाय नमः, तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. आता हात जोडायचे. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्रीकृष्णाय नमो नमः. आचमन झाल्यानंतर आपण सर्व देवांना पूजेसाठी आमंत्रित करणार आहोत. हात जोडायचे, गायत्री मंत्र म्हणायचा. ओम भूर्भुवः स्वाहा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम श्री महागणपतये नमः. इष्टदेवताय नमः, कुलदेवताय नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातृपितृभ्यो नमः, ग्रहदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. आता आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेचा संकल्प करणार आहोत. या पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग, आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यायचं. मनोमन माता लक्ष्मीचं ध्यान करायचं. ओम विष्णुर्विष्णू अद्य श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीयप्रार्धे विष्णुपदे श्वेतवाराहकल्पे वैवत्सर्मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके क्रोधिनाम संवत्सरे दक्षिणायने शरदऋतो अश्विनमासे कृष्णपक्षे अमावस्यातिथो शुक्रवार विष्णुवासरे विष्णुनक्षत्रे अद्य दिननक्षत्रे देवगुरोसहित अन्येषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानेषु सत्सु एवं गुणविशेष विशिष्टायां शुभपुण्यतिथो. म्हणायचं मम, आपल्या गोत्राच्या नावाचा उच्चार करायचा. गोत्र माहीत नसेल, कौशिक म्हणायचं. गोत्रोत्पन्नः, आपल्या वडिलांचं नाव घ्यायचं. तनयः, आपलं नाव घ्यायचं. शर्मणे आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां क्षेम स्थैर्य दीर्घायुष्य आरोग्य ऐश्वर्यादि अभिवृद्ध्यर्थम व्यापारे लाभार्थम प्रतिवार्षिकी कुबेरसहित लक्ष्मीपूजनम करिष्ये. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. आता जमिनीला स्पर्श करायचा किंवा जमिनीवरती फूल व्हायचं. पृथ्वीची आपण पूजा करणार आहोत. पुढील मंत्र म्हणायचा. ओम पृथ्वी त्वया धृता लोका
देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धार्यं महादेवी पवित्रं कुरु चासनम. आता आपण षडंग न्यास करणार आहोत. आपल्या शरीराच्या 6 अवयवांना 6 मंत्र म्हणताना स्पर्श करायचा. आपल्या हृदयाला हात लावा. श्री महालक्ष्मे नमः. हृदयाय नमः. डोक्याला हात लावायचा. श्री महालक्ष्मे नमः. शिरसे स्वाहा. शेंडीला स्पर्श करायचा. श्री महालक्ष्मे नमः. शिखाय वौषट. आता आपले दोन्ही हात छातीसमोर धरायचे आणि आतल्या बाजूला वळवायचे. श्री महालक्ष्मे नमः. कवचाय हुम. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये स्पर्श करायचा. श्री महालक्ष्मे नमः. नेत्रत्रयाय वौषट. डाव्या हातावरती उजव्या हातानं टाळी वाजवायची. श्री महालक्ष्मे नमः. अस्राय फट. आता आपल्याला या पूजेची सुरुवात करायची आहे तुलसी मातेच्या पूजनानं. तुलसी मातेच्या पूजनाशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण असतं आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुलसी मातेला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची, धूप दीपानं ओवाळायचं. पुढील मंत्र म्हणायचा. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. आता पूजेची मांडणी आपण करून घेऊ. चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला तांदळानं स्वस्तिक काढा, ज्यावरती आपण नवीन केरसुणी ठेवणार आहोत. पूजेच्या ठिकाणी विड्याच्या जोडपानावर 3 ठिकाणी म्हणजेच 3 ठिकाणी विड्याची जोडपानं ठेवायची आणि यावरती भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांच्या 3 सुपारी ज्या आपण कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये ठेवल्या होत्या त्या पूजेमध्ये मांडायच्या. आपल्या घरात श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल किंवा कुबेर भगवान यांची मूर्ती असेल, पूजेमध्ये मांडा. सोने, चांदी, नोटा, मौल्यवान वस्तू, नाणी, माता लक्ष्मीची, सरस्वतीच्या प्रतिमा असतील, कमळगट्ट्याची माळ, लक्ष्मीकारक वस्तू सर्व पूजेमध्ये मांडा. नवीन हिशोबाची वही सोबत एक पेन त्या ठिकाणी पूजेत मांडायचा. सप्तधान्य पूजेत मांडायचं. अशी सर्व मांडणी करून घ्यायची. आता आपल्याला नवीन जी केरसुणी आहे, जिला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो, तिची पूजेमध्ये मांडणी करायची आहे. पूजेच्या ठिकाणी चौरंगावरती तांदळानं स्वस्तिक काढायचं. हे स्वस्तिक म्हणजे या केरसुणीचं लक्ष्मीचं आसन असणार आहे. यावरती आपल्याला नवीन केरसुणी ठेवायची आहे. परंतु नवीन केरसुणी ही बाहेरून पूजा करून आणायची. म्हणून काय करायचं, आपल्या दरवाजाजवळ केरसुणी अशा पद्धतीने उभी करून ठेवायची. हा पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी तेव्हाच प्रवेश करते जेव्हा आपल्या घरातून अलक्ष्मी बाहेर जाते. अलक्ष्मी म्हणजे काय, आळस, अनारोग्य, व्यसन, दारिद्र्य. आपली जी जुनी केरसुणी असते, जुन्या केरसुणीनं आपल्या घराच्या मागील भिंतीपासून आपल्या उंबऱ्यापर्यंत सरळ रेषेत झाडत यायचं. उंबऱ्याजवळ आलं की त्या केरसुणीचा एक फड तोडायचा, जुन्या केरसुणीचा फड तोडायचा, तो बाहेर फेकायचा आणि म्हणायचं अलक्ष्मी निस्सारणम, म्हणजेच अलक्ष्मी बाहेर जाओ. आपल्या घरातील दीन, दारिद्र्य, दुःख बाहेर जाईल. आणि नंतर काय करायचं, घरातील कुलश्री म्हणजेच घरातील महिलेनं बाहेर आपण जी नवीन केरसुणी उभी करून ठेवलेली असते तिची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. ओम श्री महालक्ष्मे नमः. आणि त्या केरसुणीला पूजेच्या ठिकाणी जी स्वस्तिक आपण काढली आहे तांदळाची त्या ठिकाणी आणून ठेवून द्यायचं. अलक्ष्मीच्या स्वरूपातील सर्व समस्यांचं निवारण या विधीने होतं. हा विधी नक्की करावा. आणि आता आपण गणेश पूजा करणार आहोत. कामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या. मूर्ती नसेल, गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची. गणपती बाप्पांना 3 पळी शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा 3 पळी पंचामृत व्हायचं. ओम श्री महागणपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 3 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपतये नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. पूजेच्या ठिकाणी आसन म्हणून थोडेसे तांदूळ ठेवायचे. त्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, गंध व्हावं, फुलं व्हायची. दुर्वा मिळाल्या अवश्य व्हाव्यात. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री महागणपतये नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गणपती बाप्पांच्या पुढे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं. ओम श्री महागणपतये नमः. नैवेद्यम समर्पयामी. ही झाली गणेश पूजा.
गणेश पूजनानंतर आपण आता कलश स्थापना करणार आहोत. शुद्ध जलानं भरलेला तांब्याचा कलश घ्यायचा. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल टाकावं, एखादी सुपारी, एखादं नाणं टाकायचं. कलशामध्ये 5 विड्याची पानं टाकावी. त्यावरती नारळ ठेवावा. या कलशावरती खालून वर कुंकवानं 5 रेषा काढायच्या. नारळावरती स्वस्तिक काढायचं. गणपती बाप्पाच्या शेजारी थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवा. त्यावरती कलशाची स्थापना करायची. कलशाला हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं. हात जोडून कलशाची प्रार्थना करायची. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्फुतः कुक्षो तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदेथ यजुर्वेदः सामवेदो अथर्वणः अंगेश्च संहिता सर्वे कलशं तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु कलशदेवताभ्यो नमः सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. आपल्या देवघरात जर शंख असेल, शंखाला स्नान घालायचं आणि पूजेच्या उजव्या बाजूला शंख त्या ठिकाणी स्थापन करायचा. अक्षता ठेवू नका. शंखाला गंध व्हावं, फुलं व्हावी. ओम शंखाय नमः सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामी. डाव्या बाजूला घंटा देखील अशाच पद्धतीनं स्नान घालून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. घंटा त्या ठिकाणी ठेवून द्यावी. घंटेला गंधाक्षता फुलं व्हायची. ओम घंटाय नमः सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. आता आपण कुलदेवतेच्या टाकावरती, आपल्या कुलदेवीचा जो टाक असतो त्यावरती अभिषेक करणार आहोत. कुलदेवीचा टाक तामणामध्ये घ्यायचा. आपल्या कुलदेवीचं ध्यान करायचं. तिला पूजेमध्ये आपण आमंत्रित करत आहोत. कुलदेवीच्या टाकावरती अक्षता व्हायच्या. ओम श्री कुलस्वामिने नमः आभानार्थे अक्षतां समर्पयामी. कुलदेवीला आपण आता आसन देणार आहोत. पुन्हा अक्षता व्हायच्या. ओम श्री कुलस्वामिने नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. त्यानंतर एक पळी शुद्ध जल व्हायचं. कुलदेवीचे आपण पाय धुणार आहोत. ओम श्री कुलस्वामिने नमः पादयोः पाद्यं समर्पयामी. आता एक पळी पाण्यामध्ये थोडंसं हळद, कुंकू, अक्षता टाकाव्यात. कुलदेवीचे आपण आता हात धुणार आहोत. ओम श्री कुलस्वामिने नमः अर्घ्यं समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. कुलदेवीला आपण स्नान घालणार आहोत. ओम श्री कुलस्वामिने नमः स्नानं समर्पयामी. त्यानंतर एक पळी पंचामृत व्हायचं. पंचामृत कसं करायचं? दूध, दही, तूप, साखर आणि मध एकत्र करायचं. एक पळी पंचामृत टाकावरती व्हायचं. ओम श्री कुलस्वामिने नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री कुलस्वामिने नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता आपण कुलदेवीला गंधोदक स्नान घालणार आहोत. एक पळी पाण्यामध्ये थोडंसं गंध म्हणजेच कुंकू टाकायचं. कुलदेवीवरती वाहून द्यायचं. ओम श्री कुलस्वामिने नमः गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री कुलस्वामिने नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता एक एक पळीभर पाणी टाकावरती वाहत राहायचं आणि श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करायचं. आपल्या या चॅनलवरती श्रीसुक्ताचा व्हिडिओ आहे, तो लावून द्या. सोबत पठण करा किंवा श्रवण करा. अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा. चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवा. त्या ठिकाणी कुलदेवीच्या टाकाची स्थापना करायची. त्यांना कापसाची 2 वस्त्र व्हायची. ओम श्री कुलस्वामिने नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. हळद कुंकू व्हायचं. ओम श्री कुलस्वामिने नमः हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावी. ओम श्री कुलस्वामिने नमः अक्षतां समर्पयामी, पुष्पं समर्पयामी. कुलदेवीला अभिषेक केल्यानंतर आपण आता सर्वात महत्त्वाची पूजा माता लक्ष्मीचा अभिषेक करणार आहोत. आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, मूर्ती घ्यावी. मूर्ती जर नसेल, सुपारी घ्या. किंवा माता लक्ष्मीचा जो फोटो आपण मांडला असेल त्यावरती दुरूनच फुलानं पाणी शिंपडायचं आणि अभिषेक करायचा. प्रथम माता लक्ष्मीचं ध्यान करायचं. आपले डोळे झाकायचे. माता लक्ष्मी आपल्या समोर बसली आहे असं आपण कल्पना करा. या सा पद्मानस्ता विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी गंभीरावर्तनाभिः स्तनभरणमिता
शुभ्रवस्त्रोत्तरीया या लक्ष्मीर्दिव्यरूपे मणिगणखचिते स्नापिता हेमकुंभे सा नित्यं पद्महस्ता मम वसुतेग्रहे सर्वमांगल्यमस्तु. कमळावर बसलेली दैवी अतिसुंदर रूप असलेली सोन्याच्या कुंभातील पाण्यानं जिला अभिषेक होत आहे अशी माता लक्ष्मी सदैव माझी राहो, माझं कल्याण करो. आता माता सरस्वतीचं ध्यान करायचं. पुढील मंत्र म्हणायचा. नमस्ते शारदे देवी काश्मीरपूरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे. आता माता लक्ष्मीला आपण अभिषेक करणार आहोत. माता लक्ष्मीची मूर्ती तामणात घ्यायची आणि मूर्तीसोबतच आपण संपूर्ण पूजेमध्ये प्राण ओतणार आहोत, अभिषेक करणार आहोत. मूर्तीवरती आपण जे जे संस्कार करू ते सर्व पूजेवरती करायचे. म्हणजे समजा मूर्तीवरती अक्षता व्हायच्या, संपूर्ण पूजेवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. प्रथम माता लक्ष्मीला आपण पूजेमध्ये बोलवणार आहोत. तामणातील मूर्तीवरती तसंच संपूर्ण पूजेवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. आह्वानार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा मूर्तीवरती आणि संपूर्ण पूजेवरती अक्षता व्हायच्या. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. आता मूर्तीवरती एक पळी पाणी व्हायचं. थोडंसं पाणी संपूर्ण पूजेवरती फुलानं शिंपडा. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. म्हणजेच आपण माता लक्ष्मीचे पाय धुतले. आता आपण माता लक्ष्मीचे हात धुणार आहोत. एक पळीभर पाण्यात थोडंसं हळद, कुंकू, अक्षता टाकावी. हे पाणी मूर्तीवरती तामणात व्हायचं आणि थोडंसं पाणी संपूर्ण पूजेवरती शिंपडायचं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. अर्घ्यं समर्पयामी. आता आपण माता लक्ष्मीला स्नान घालणार आहोत. एक पळी शुद्ध जल म्हणजेच साधं पाणी मूर्तीवरती व्हायचं आणि फुलानं थोडंसं पाणी संपूर्ण पूजेवरती शिंपडा. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. स्नानं समर्पयामी. आता एक पळी पंचामृत तामणातील मूर्तीवरती व्हायचं आणि थोडंसं फुलानं संपूर्ण पूजेवरती व्हायचं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल मूर्तीवरती व्हायचं. संपूर्ण पूजेवरती थोडंसं पाणी शिंपडायचं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता आपण माता लक्ष्मीला गंधोदक स्नान घालणार आहोत. एक पळी पाण्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू टाकावं. मूर्तीवरती व्हायचं तसंच फुलानं संपूर्ण पूजेवरती शिंपडायचं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा थोडंसं शुद्ध जल मूर्तीवरती व्हायचं आणि फुलानं संपूर्ण पूजेवरती शिंपडायचं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. हे विधी म्हणजे षोडशोपचारे माता लक्ष्मीचं पूजन आपण करणार आहोत. आता काय करायचं. पळीभर पाणी माता लक्ष्मीवरती तामणामध्ये वाहत राहायचं आणि थोडंसं पाणी फुलानं संपूर्ण पूजेवरती शिंपडायचं. एक वेळा मनोभावे श्रीसुक्ताचं पठण करा. 16 वेळेला जर आपल्याला शक्य झालं तर अतिउत्तम. आपल्या या चॅनलवरती 16 वेळा श्रीसुक्ताचा व्हिडिओ आहे, तो आपण लावून द्या. आणि व्हिडिओ सुरू असताना आपण मंत्र फक्त श्रवण करा मनोभावे. आणि मंत्र सुरू असताना माता लक्ष्मीवरती पळीभर पाणी वाहावं. सोबत फुलानं संपूर्ण पूजेवरती थोडं थोडं पाणी शिंपडायचं. हा झाला माता लक्ष्मीचा महाअभिषेक. ज्यांना यापैकी काहीच शक्य होणार नाही, 108 वेळा मनोभावे माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीं नमः हा मंत्र मनोभावे पठण करा आणि फुलानं आणि पळीनं माता लक्ष्मीवरती मूर्तीवरती आणि संपूर्ण पूजेवरती पाणी शिंपडायचं. अशा रीतीनं अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीचं ध्यान करा आणि 3 वेळा पुढील मंत्र म्हणायचा. ओम महालक्ष्मी सुप्रतिष्ठिता भव. ओम महालक्ष्मी सुप्रतिष्ठिता भव. ओम महालक्ष्मी सुप्रतिष्ठिता भव. अशा रीतीनं महाअभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. माता लक्ष्मीला त्या ठिकाणी स्थापित करा. माता लक्ष्मीला कापसाची 2 वस्त्रे अर्पण करावी. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर त्यांना गंध लावावं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. हळद कुंकू वाहावं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. शेंदूर लावावा.
ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. सिंदूरं समर्पयामी. सुगंधी द्रव्य अर्पण करावी. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. नाना परिमल द्रव्य समर्पयामी. कंचुकी, कंठसूत्र किंवा ओटीचं साहित्य आपण अर्पण करू शकता. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. सौभाग्य अलंकार समर्पयामी. माता लक्ष्मीला फुले व्हायची. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. पुष्पम समर्पयामी. आता आपण माता लक्ष्मीची अंगपूजा करणार आहोत. माता लक्ष्मीचा फोटो तसंच मूर्ती यावरती आपण त्या अंगाचा उच्चार करताना अक्षता व्हायच्या. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. अंगपूजां समर्पयामी. अक्षता व्हाव्यात. ओम चपलाय नमः. पादो पूजयामी. पायावरती अक्षता व्हाव्यात. ओम चंचलाय नमः. जानुनी पूजयामी. गुडघ्यावरती अक्षता व्हाव्यात. ओम कमलाय नमः. कटीं पूजयामी. कमरेवरती अक्षता व्हाव्यात. ओम कात्यायने नमः. नाभीं पूजयामी. बेंबीवरती अक्षता व्हाव्यात. ओम जगन्मात्रे नमः. जठरं पूजयामी. पोटावरती अक्षता व्हाव्यात. ओम विश्ववल्लभे नमः. वक्षस्थलं पूजयामी. वक्षस्थलावरती अक्षता व्हाव्यात. ओम कमलवासिन्ये नमः. नेत्रत्रयं पूजयामी. डोळ्यावरती अक्षता व्हाव्यात. ओम श्रिये नमः. शिरः पूजयामी. मस्तकावरती अक्षता व्हाव्यात. आता माता लक्ष्मीला अगरबत्तीनं ओवाळायचं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. धूपं समर्पयामी. शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळायचं. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. दीपं समर्पयामी. आता हा झाला माता लक्ष्मीचा अभिषेक आणि अंगपूजा. आता आपण पूजेमध्ये जी केरसुनी मांडली आहे, जी लक्ष्मी स्वरूप आहे, तिची पंचोपचारे पूजा करायची. तिला हळद कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. हार असेल तर हार वाहून द्यावा. ही केरसुणी हिचा वर्षभर आपण मान ठेवायचा. ही लक्ष्मी स्वरूप असते जी आपलं घर स्वच्छ करते आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी नांदते. म्हणून केरसुनीला लक्ष्मी स्वरूप संबोधलं जातं. हिची पूजा करायची. ओम महालक्ष्मे नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. त्यानंतर कोजागिरी पूजनामधील आपण ज्या 3 सुपारी या ठिकाणी पूजेत मांडल्या आहेत, या 3ही सुपाऱ्यांची पंचोपचारे पूजा करा. प्रत्येक सुपारीला प्रथम विष्णू भगवान यांची पूजा करायची. हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं. ओम श्री विष्णवे नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. त्यानंतर माता लक्ष्मीची सुपारी, तिचं पूजन करायचं. ओम श्री महालक्ष्मे नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. त्यानंतर कुबेर भगवान यांची सुपारी. ओम श्री कुबेराय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. श्रीयंत्राची देखील अशाच पद्धतीनं पंचोपचारे पूजा करा. कुबेर यंत्र ठेवलं असेल त्याची देखील पंचोपचारे पूजा करायची. सप्तधान्य जे आपण ठेवलेलं आहे, सप्तधान्याला देखील हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्री सप्तधान्यभ्यो नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, माता लक्ष्मीचा फोटो किंवा नारायणाचा फोटो आपण जो मांडला असेल त्याची देखील गंधाक्षता फुलं वाहून हळद कुंकू वाहून पूजा करायची. पूजेच्या ठिकाणी मांडलेलं सर्व साहित्य, सोने चांदी नोटा मौल्यवान वस्तू असतील, लक्ष्मीकारक वस्तू असतील, या प्रत्येकाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची. माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर खोबऱ्याच्या वाटीमध्ये बत्तासे आणि खडीसाखर याचा नैवेद्य ठेवायचा, जो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. पंचामृत जे आपण पूजेसाठी वापरलं त्याचा देखील नैवेद्य ठेवावा. तसंच या व्यतिरिक्त ताजी फळे माता लक्ष्मीच्या पुढे पूजेमध्ये मांडावीत. त्यानंतर वहीपूजन करावं. नवीन हिशोबाची वही जी आपण पूजेमध्ये मांडलेली असते तिचं हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची. आपला घरगुती जरी हिशोब असला या वहीतच लिहायचा. वहीच्या पहिल्या पानावरती कुंकवानं स्वस्तिक काढा, शुभ लाभ लिहावं आणि या वहीची पूजा करायची. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री पुस्तकरूपिणे देवे नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. त्यानंतर वहीच्या शेजारी आपण पेन ठेवतो ज्याला लेखणी म्हणतात, या लेखणीची देखील पंचोपचारे म्हणजेच गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री लेखणी देवे नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. कुबेर भगवान यांची मूर्ती जर आपण पूजेत मांडली असेल किंवा कुबेर यंत्र असेल, या कुबेर यंत्राची पंचोपचारे पूजा करायची. कारण लक्ष्मीपूजनामध्ये कुबेर भगवान यांची पूजा महत्त्वाची मानली जाते. पुढील मंत्र म्हणायचा.
ओम यक्षराजाय वैश्रवणाय कुबेराय नमः. सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हे लक्ष्मीपूजन आपण जर दुकानात करत असाल तर तराजूची पूजा करायची. श्री तुलादेवताय नमः. सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. अशा रीतीनं विधिवत पूजा झाल्यानंतर संपूर्ण पूजेला पुरणपोळीचा म्हणजेच पुरणाचा नैवेद्य दाखवायचा. जमिनीवरती पूजेच्या समोर पाण्याचा चौकोन करावा, त्यावरती नैवेद्य ठेवायचा. 3 वेळा शुद्ध जल म्हणजेच पाणी फिरवायचं. पुढील मंत्र म्हणायचा. ओम लक्ष्मी सरस्वतीभ्या नमः. नैवेद्यं समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. जोड पानावरती एक नाणं, सुपारी, खारीक ठेवावी, बदाम ठेवावा. यावरती 1 पळी पाणी सोडावं, म्हणजेच आपण देवीला तांबूल विडा देत आहोत. पुढील मंत्र म्हणायचा. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामी. दक्षिणां समर्पयामी. आपण जी फळे देवीसमोर ठेवलेली असतात महालक्ष्मीसमोर, त्यावरती थोडंसं पाणी सोडायचं. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. फलानी समर्पयामी. आता महालक्ष्मीची महाआरती करायची. आरत्यांमध्ये गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, महालक्ष्मीची आरती, स्वामींची आरती घ्या. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायची. मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे प्रदक्षिणा मारायची. हात जोडायचे. पुढील मंत्र म्हणायचा. या अनेकानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे. प्रदक्षिणां समर्पयामी. पूजेत आपल्याकडून काही राहिलं असेल तर त्याचीही क्षमा प्रार्थना असते. माता लक्ष्मीचं मनपूर्वक ध्यान करा. माता लक्ष्मीचं सहकुटुंब सहपरिवार दर्शन घ्यायचं. आणि या पूजेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तरपूजा करायची असते. उत्तरपूजा कधी करायची? 2 नोव्हेंबर 2024 रोजी, म्हणजेच शनिवारी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं. माता लक्ष्मीचं ध्यान करा. तुपाचा दिवा लावून घ्यायचा. माता लक्ष्मीला कुठल्याही गोड पदार्थाचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. आरती करायची. आरती केल्यानंतर पुढील मंत्र म्हणायचा. यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय वार्षिकी इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. म्हणजेच पुढच्या वर्षी पुन्हा मी याच पद्धतीनं मनोभावे शास्त्रोक्त पद्धतीनं माता लक्ष्मी तुझं पूजन करेल. नंतर काय करायचं? पूजा सर्व आवरून घ्यायची. कलशातील जे पाणी असतं ते आजूबाजूला आपल्या घरामध्ये शिंपडून द्यायचं. नारळ फोडून त्याचा प्रसाद करायचा. निर्माल्य जे असेल, हार असतील, फुलं असतील, त्याचं विसर्जन करा. सुपारी आपण ज्या 3 मांडल्या आहेत, कोणत्या? कोजागिरीच्या पूजेमध्ये मांडलेल्या 3 सुपारी, म्हणजेच भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांच्या सुपारी. या 3ही सुपारी आपल्या तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवून द्या. वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहील. पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनामध्ये ज्या वेळेला आपण पुढच्या कोजागिरीच्या नवीन सुपारी मांडू, त्यावेळेला या सुपाऱ्यांचं विसर्जन करायचं. तोपर्यंत वर्षभर आपल्या घरात तिजोरीमध्ये या सुपारी ठेवून द्यायच्या. सप्तधान्य आपल्या घरातील धान्यामध्ये मिसळून द्या. अशा रीतीनं विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं आपण संपूर्ण पूजा करा. आता माता लक्ष्मीच्या या पूजेमध्ये, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या पूजेसोबतच मंत्रसाधना करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही सेवा करायच्या आहेत. भरपूर मोठी यादी आहे, परंतु आपण घरातील सर्वांनी मिळून सहकुटुंब सहपरिवार ही साधना करा. म्हणजेच घरात समजा आपल्या 4-5 माणसं असतील, प्रत्येकाने 2-2 मंत्रांचं जरी पठण केलं किंवा 1-1 स्तोत्राचं पठण केलं तरी चालेल. सर्वांनी मिळून सामूहिक अशी ही सेवा करायची. सर्वांना शक्य नसेल तर आपल्याला जेवढी जमेल तेवढी सेवा करा. या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे विष्णू मंत्र, म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र, श्री मंत्र, कुबेर मंत्र, षोडशी मंत्र, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र. त्यानंतर आपल्याला काही स्तोत्रपठण करायचे आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, ललिता सहस्रनाम, रामरक्षेचं पठण या दिवशी अवश्य करावं. आणि गीतेचा 15वा अध्याय. ही सर्व लक्ष्मीकारक स्तोत्र आणि मंत्र आहेत. हे सर्व स्तोत्र मंत्र आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. आपण काय करा, हे सर्व स्तोत्र मंत्र लावून द्या आणि सोबत पठण करा किंवा श्रवण करा. बऱ्याच वेळा आपल्याला उच्चार करायला जमत नाही, तर आपण फक्त श्रवण केलं
तरीसुद्धा चालेल. साधारण 15 ते 20 वर्षापासून मी याच पद्धतीनं माझ्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करतो आणि ही सर्व सेवा करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या अनुभवाने आपल्याला मी सांगतो, या पद्धतीनं पूजा आणि सेवा आपण जर केली, नक्कीच वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो, तिची अखंड कृपादृष्टी राहते, आर्थिक समस्यांचं आपोआप निवारण होतं. सर्व सेवेकऱ्यांना, लक्ष्मी भक्तांना मी विनंती करेल, आपल्याला ही माहिती आवडली असेल, जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. याच पद्धतीनं आपण पूजा करा आणि आपण जर पूजा करणार असाल, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावं. शंका असतील नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री महालक्ष्मी नमः.